हजारांवर आलाय। उत्तर मध्य मुंबईमध्ये आता कोण जिंकणार हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। वर्षा गायकवाड आणि उज्ज्वल निकम यांच्यामध्ये ही कांटेकी टक्कर सध्या पाहायला मिळते। निकमांच्या मताधिक्यामध्ये सातत्यानं घट होते। तब्बल 52,000वरून 3,500 वर त्यांचं मताधिक्य घटलेलं आहे। त्यामुळे कदाचित या ठिकाणी वर्षा गायकवाड विजय होतात का हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। आपण पाहतोय उज्ज्वल निकम यांना भाजपने उमेदवारी दिली होती आणि काँग्रेसकडून वर्षा गायकवाड या निवडणुकीच्या रिंगणात होते आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आता उत्तर मध्य मुंबईमध्ये कोण जिंकणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। या ठिकाणी अगदी अटीतटीचा सामना पाहायला मिळतोय। तब्बल 52,000ची लीड ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांनी घेतलेली होती, मात्र आता त्यांची लीड चक्क 3,500वर आली आहे। आता जाऊयात शिर्डीमध्ये। शिर्डीतून ठाकरेंचे भाऊसाहेब वागचौरे हे विजय झाल्याचं कळतंय। आपण पाहतोय शिर्डीमधून ठाकरेंची रणनीती कामी आलेली आहे आणि त्या ठिकाणी सदाशिव लोखंडेचा पराभव झालेला आहे आणि भाऊसाहेब वागचौरे हे विजय झाल्याचं कळतंय।